कंदिलाबाजी, तुम्हाला माहित आहे म्हणता ना गडोळे कोण चोरले ते? फक्त तुम्ही नाव सांगा, मी त्याला सोडतच नाही ना. हा, सोडत तर नाही त्याले. सांग आता शांताराम, हा तुला पकडता तरी येते का म्हणा त्याले? हा त्याला पकडणं मुश्किल आहे ना, आणि मग ते सोडत नाही होते. मी काय म्हणतो शांताराम, जाऊ दे ना. हा दोनच गटोळे गेले ना, जाऊ दे ना, दोन गटोळे गेले तर ते सोडून देते. हा त्याच्या मागे लागत बसू नको. अरे मागे नको लागू म्हणजे? अरे ते का क्विंटल दीड क्विंटल कापूस गेला ना माया. हा एवढा मोठा कापसाचं नुकसान केलं त्यानं. हा कोण होय ते मला फक्त नाव सांग ना त्याचं. त्याचं नाव तर सांग, त्याच्या घरी जाऊन तर त्याला ओळख आणतो. मी काय म्हणतो शांताराम, तू त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही बरं. हा विनाकारण त्याच्या मागे लागू नको. हा आणखी तुझे नुकसान होईल. सांगा आता कंदिलाबाजी, तुम्ही मायकून आहे का त्याच्या ऐकून? हा तुम्हाला एवढं माहित आहे म्हणताना फक्त नाव सांगा ना मला. अरे राजा शांताराम, मी तुझ्या भल्याच सांगू राहिलो. हा विनाकारण काय हे करत बसतं. हा तुलाही माहित आहे ते कोण आहे ते. हा फक्त तू विचार नाही करू राहिला. सांगा आता, हे कंदिलाबाजी गोल 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 काय फिरू राहिले? काय मला समजून नाही राहिलं. हा मला माहित आहे म्हणते, तेले माहित आहे, नाव नाही सांगत काय. ओ कंदिलाबाजी, अशा चक्रीसारखं फिरू नका. फक्त मला सांगा, फक्त मला काय काय माहित नाही, काय काय कसं काय बरं डिटेल सांगा बरं मला बरोबर. अरे शांताराम, मला सांग, हा तू जेव्हा रात्री येत होता म्हणे, हा तेव्हा हिरवे झाड पडलेले होते म्हणते ना रस्त्यावर. हो ना, कोण पाळले काय माहिती. हा मला ते डांगा बाजूला करायचं काम पडलं, मग आलो बा मी. मग सकाळी गेला त्या रस्त्यानं तर तुला दिसले का झाड गिळे काय दिसले का? हा डांगा गिंगा काय दिसलं का? नाही बा, मी सकाळी रस्त्याने पाच पाच गेलो कटोळे, तर ते मला काही झाडं गिडं काही दिसले नाही, डांगाही नाही दिसली. मग तेच तर म्हणतो. हा तुला काय एवढे होऊन तुला माहित नाही? हा एवढे हिरवे झाड कोण पाडू शकते? हा याचा अंदाज तुला यायला पाहिजे होता ना. हा हे दुसऱ्या कोणाचं माणसाचं काम होय का? माणसाचं नव्हे तर मग कोणाचं काम होय हो कंदिलाबाजी? अरे बाबा, तुझ्या लक्षात नाही राहिलं का? हे चकवा होय ना, चकवा. हा चकवा तुला माहित नाही का? अबे चकवाले का रात्री तुला का झाड पेटताना दिसते? हा झाड पडलेले दिसते. हा असं असते ना ते. सांगा आता, चकव्याने नेले म्हणते. अरे बाबा कंदिलाबाजी, काय राजो, मला वाटलं खरोखर तुम्हाला नाव माहित आहे का कोण नेले ते. हा काय हे चकवा गिकवा काय असते का? अरे काय बोलतो? हा चकव्याचं तुला माहित नाही का? जाऊ द्या ना हो कंदिलाबाजी, काय राजू काही हे करत बसले तुम्ही. हा आता चकवान फेकवा काही असते का? हा राजू, माय गटोळे गेले आणि त्या चकव्याला का गटोळ्याचं काम आहे का? ते काय हे कापूस नेणार आहे? काय करते ते? का गादी शिवणार आहे? अरे शांताराम, त्यानं आता गादी शिवायला नेला का काय नेला? पण ते नेते ना, कापूसही नेते, पैसे काही काही घेऊन जाऊ शकते ना ते. जाऊ दे बा कंदिलाबाजी, ठेवा ठेवा बा तुम्ही फोन. पहिलेच माझ्या डोकं आउट केलं, मी इकडे हे पाच राहिलं माय, बसलो तुमच्यासोबत येणं कारण बोलत. जाऊ द्या, ठेवा ठेवा फोन, जाऊ द्या. जाऊ दे ना मग, आता मला माहित होतं म्हणून सांगितलं तुले. हा, जाऊ दे, ठेव बा. मला माझ्या कामाला आली इकडे सोयाबीन घ्यायचं राहिलं. मला वाटलं खरंच कंदिलाबाजीला माहिती आहे का कोणी नेले गटोळे ते. हा हे तर म्हणते चकव्यानं पाळले म्हणते झाडं, चकव्याने नेले गटोळे. पण खरंच नेले असेल का चकव्यानं? हे केलं असेल, चकव्याचं काम असेल का हे? तिथं जाऊन पाहा लागल. हा जिथं झाड पडले होते, हा तिथं पाहा लागल ना आपल्याला. हा तिथं जर झाडाची बुडं असेल तर मग चकव्याचं काम नाही हे. हा चकव्याचं जर काम असलं तर बुडं गिडं काहीच नाही राहणार ना तिथं. चला, जशी भीती तर वाटू राहिली, पण जाऊन पाहतोच तिथं. सांगा आता, बाबा आले का? आता भडकतेत मावर. हा म्हणाल ते कांदा लावायचा राहिला, कापूसाचा राहिला, काय करतो म्हणत. हा आणि एक तर पहिलेच तर म्हणे मला कांदा लावू नको, हरभरा पेरून टाक. ते सासेबानं तसं केलं त्या मजुराचं, तर ते माहित पडलं तर मग तर आणखी भडकतील. का रे मारत्या, ते कांदा आणून ठेवला, ते लावा नाही लागत का रे? हो त्याच्यासाठी चाललो ना मग मी. ते मजुराच्या घराकडे चाललो आहे का मजूर पाहतो ना. काहून तुझ्या सासरा आणून राहिला वाटेल मजूर? हा गावातले काय पाहा लागते? मी म्हटलं ना, माहित पडलं जसं लिहिले. नाही बाबा, सोयऱ्याच्या भरच्या राल पडत असते का आपल्याला? त्याने पाठवतो जरी म्हटलं तरी आपल्याला नाही घ्यायचं याचं मजूर. आपल्या गावात का मजूर नाही का? पाय ना, आपल्यासमोर बरोबर सबादनी करून येते. हा त्या दिवशी तर इकडलं मजूर कॅन्सल केलंय ना. राहू दे ना मारत्या, तुला काय वाटतं का मला काय माहितच नाही पडत काही? हा मी काय म्हणतो, आता ते कांदा लावतो कधी ते सांग फक्त मला आताच. नाही ना, हे का त्यासाठी चाललो. अर्जंट मध्ये ते कांदा लावून घेतो मी. झाली आपल्या सगळी वाई गीत सगळी झालेलीच आहे. हा ते मजूर आणतो मी, कुठून ना कुठून मजूर आणून ते लावणं सुरुवात करतो मी. कायची सुरुवात करतो आणि कायचं काय? हा किती दिवस झाले का तुला मजूर नाही भेटू राहिलं? हा सगळ्या लोकांना मजूर भेटते, तुला नाही भेटत का रे? हा एक तर ते कापूसही गहून चालला, हा ते कांदा लावायचा राहिला. मी तुला पहिले सांगितलं होतं ना, ते कांद्याच्या भानगडीत पडू नको. आपला हरभरा पेरून टाकला असता मोकळं झालं असतं. हा आतापर्यंत हरभरा आला असता ना का आपला. हा बसला ते कांद्याच्या मागे लागत. हो बाबा, त्या कांद्यासाठी किती धडपड करू राहिले कास्तकार. हा पण भेटणार आला ना त्याला कांदा. आपला नंबर लागला, मस्त आपल्याला कांदा भेटला. हा मस्त फायदा आहे म्हणते त्याच्यात. हो ना, फायदा भेटल, पण ते मग लावा लागणार बरोबर टायमावर. हा ते आता कांदा येऊन पडलेला आहे, तरी लावणं नाही उराल तो अचानक. नाही बस आता चाललोच ना. आता मजूर आणतो, ते उद्या लगे लावून होते आपला. काही टेन्शन नाही घेऊ. हा
ते झालाच पाहिजे. हा, उद्या कांदा गिंदा सगळा लावून झाला पाहिजे. ते कुठचे मजूर आण तू. हा, नसल होतो अचानक तर मला सांग, मग मी करतो. नाही बस जातो नाही बा, चाललो तिकडे चाललो मी चाललो. बोला सुरेश भाऊ. मारुती, मी काय म्हणतो, ते आपले गटोळे ठेवलेले आहे ते रात्रीचे, ते आपल्याला बरोबर आता हे करायला लागणार, कुठेतरी विल्हेवाट करायला लागणार त्याची. पाहता येते त्याचं काय करायचं नंतर. पण राजू मला आता अर्जंट मजूर पाहिजे, ते कांदा लावून आहे अर्जंट माया. मजूर तुले तर काय आता हे आपलं मजूर तर काय भेटण्याची शक्यता नाही भाऊ. हा, तुला एक मजूर भेटू शकते, ते मारवाड्याच्या वावरात कांदा लावून आहे, तिथे ते पारधी पालावरचं मजूर आलेलं आहे म्हणते. हा, तर ते भेटलं तर भेटते. चालते ना आपल्याला, कोणते मजूर असले तरी आपला कांदा लावणं अर्जंट आहे. हा, चला बरं माझ्यासोबत, चला बरं जरा पाहू बरं आपण, भेटलं तर भेटलं मग. हो, पण ते आपल्या गटोळ्याचं म्हटलं, हा ते काय राहू देतं का मग सध्या? ते राहू द्या ना, हाय ते बरोबर झाकून ठेवलेले, कोणी हात नाही लावत तिथं. हा, कोण जाती तिथं, कुत्र जाणार नाही तिथं. हा, कोणाला माहित पडते. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. आपल्याला पहिले हे कांद्याचं मला अर्जंट आहे ना, तर माझा बुडा लय भडकला ना. हा, ते मला घरातच नाही येऊ देत. मला कांदा अर्जंट लावून आहे. बरं ठीक आहे ना, मग जाऊन पाहू ना आपण. हा, येत सर मजूर तर मग घेऊन ये. बरं ठीक आहे ना, चला मग तुम्ही सोबत चला. हा, भेटलं तर भेटलं मग. चला लाव. हा, झाला सर, हे कापून झाला असेल तर चला लावायला सुरुवात करू. लाईने पाटील हाय होते पाटील, तेव्हा ते मजूर आहे तिथं, काहीतरी कांदा गिंदा कापणं चालू आहे. चला बरं, चला जाऊन पाहू आपण. मजूर तर भरपूर आहे लाईने पाटील. काय दादा, काय होतं? का रे, कांदा लावायचा किती राहिला रे इकडचा? हा, आम्हाला मजूर पाहिजे होता राजा. कांदा आता आज हे होते बहुतेक, पण पहा आता आमच्या मुकद्दीम बाई विचारून पहा बा. अरे बाबा, मग ते मुकद्दीम बाईला बोलावं नाही तर कुठं आहे, कुठे गेले ते सांगा आता. हे माणूस व्यवसाय देणं काय दिसते, पण लय गेली दिसून राहिले हे तर. मुकद्दीम बाई कुठे गेली म्हणजे काय, त्या काम चालू आहे ना, ते टोपी घातलेली दिसत नाही का, ते आमच्या मुकद्दीम बाई होय. सांगा आता, मुकद्दीम बाई इथंच आहे का? बरं ठीक आहे ना बाबू. हा, बोलतो आम्ही त्याच्यासोबत. हा, आवाज दे बरं मावशीला, आवाज दे बरं. हा, दे आवाज. मावशी, हे माणसं आले ते काय म्हणतात पा. कोण आहे, काय म्हणतात म्हणा. ए चिंगरे, तिकडे काय फिरून राहिली तू? हा, जाणे ते काकाला बोलवून आण म्हटलं तुला, गेल नाही का तू? गेलती ना, येतो म्हणते. जा आण लवकर बोलावून, लवकर या म्हणा. बाबा रे, मुकरदीन बाई तर लयच कळत दिसते हे. काय होतं, काय म्हणत होते भाऊ तुम्ही? ते आमचा कांदा लावायचा होता. हा, म्हणून म्हटलं पहा, म्हटलं मजूर असेल तुमच्या इकडचं भेटेल तर. हा, आहे का काही रिकाम, आहे का मजूर? बापा, मजूर जरा का तेवढा आहे. आता हे बाई आमचा कांदा लावून होते, आता आज ये. आज सगळं ओके होते, उद्या येऊ का मग? अरे बापरे, मग ते एकच नंबर. या ना मग उद्या या. हा, बरं ठीक आहे ना, उद्या सकाळी लवकर येतो मग आम्ही. तुमचं नाव सांगा फक्त, आणि वावर कुठं आहे ते सांगून द्या. आणि आम्हाला बरं पैसे लागेल बरं काम झालं की. काय हरकत नाही ना, कांदा लावून झालं की लगेच पातीवरच पैसे घ्या तुम्ही. पैशाचं काही टेन्शनच नाही आपल्याकडे. बरं ठीक आहे, येतो मग उद्या सकाळी येतो आम्ही. जमलं रे मारुती, एक नंबर काम झाला, मजूर भेटलं तुले. चल, जमलं रे मारुती. हा, एक नंबर काम झाला. हा, आता तुया कांदा लावून होते, आणि जमलं तर मग आपण कापूस येचून घेऊ ना. हा, तुया कापूस येचून घेऊन माया घेजो. हा, मजूर तर भरपूर आहे. हो, काही हरकत नाही, आता मजूर भरपूर भेटला आपल्याला. पण राजू, हे मुकर जमीन लय कडक दिसते. काही नाही, त्याच्या मजुरासोबत कडक बोलते ते. हा, कसं काही नाही, टेन्शन नसते. हे मुकर तुम्ही, आणि कसं माहिती का, याच्या मजुराला मस्त बा पाणी गिनी मस्त थंड न्यायचं बॅरलचं. खुश होतेत ना मजूर. तशी हिर तर आहे आपल्या वावरात, पण ते बॅरलचं पाणी नेता येईल आपल्याला. काय गाडी 2 कॅना टाकल्या की चाललं आपलं. हा, पण आपल्या डोक्याचं टेन्शनच गेलं ना. मला राजू सकाळपासून मी जेवलो नाही ना. हा, जेवलो नाही, घास नाही अंगी लागला माया. हो बुडे बा, जेव्हा भडकले का नाही, मी आता म्हटलं बा, आता मजूर जर नाही भेटलं तर मला काही घरात येऊ देतच नाही. बरं जाऊ दे, आता येतो म्हणते ते मजूर, आता टेन्शन नाही ना. हा, जा आता घरी जेव घेऊ मस्त. हा, पाहू मग आपण आपल्या त्या गटुलाचंही पाहू मग आपण नंतर. हो राजू, ते राहिलं नाही का एक, ते पाहता येईल ना मग नंतर. हा, त्याचंही काहीतरी विल्हेवाट लावा लागला आपल्याला. आणि पाहता येते त्यातल्याच पैशांना जर येईल पार्टी देऊन टाकता येते, आहे का नाही? बस एक नंबरच काम होते. हा, तुझा आता घरी जा जेव. हा, मी राजा वावराकडे गेलो नाही ना, ती डॅनी आबाजी वावरातच आहे. हा, जातो जरा त्याला घरी पाठवतो. बरं ठीक आहे, या मग. हा, जातो आता मी, जेवतो घेतो मस्त. आता टेन्शन नाही आपल्याला. काल इथंच तर डागा पडलेल्या होत्या 2. हा, आपण गाडी घेऊन आलो तर 2 मोठ्या मोठ्या फांद्या होत्या, बाजूला केल्या आपण. पण ते फांद्या नेल्या कोण उचलून? हा, हे का इथं बुड दिसू राहिलं ना. हा, इथंच झाड पडलं पडलं का कोणतरी तोडून टाकलं बहुतेक, काही समजायला मार्ग नाही. पण इथचं झाड पडलं होतं. हा, पण ते पडलं झाड तर पण गेलं कुठं पण. हा, अचानक गायब कसं काय झालं? आता इन्नावाल्यानं जर तोडून नेलं म्हटलं तर मग त्यानं पण काहीतरी शाट तरी पडलेला दिसायला पाहिजे होता ना. खरंच बा, कंदिलाबाजी म्हणते तेच तर नव्हे ना हे. हा, चकव्याचं तर काम नव्हे ना हे.
हा? अरे रातोरात सगळ्या डांगा गिंगा सगळं गायब केलं ना. पण मला हे समजायला मार्ग नाही. हा, डांगा गिंगा जर चेकव्यान पाडले असेल ते ठीक आहे, पण माय गटोडे गटोडे कोण नेले ते समजायला मार्ग नाही ना. कापसाचे गटोडे खरंच चेकव्यान नेले असेल का? चेकव्याचं नाही, हे कोणातरी माणसाचंच काम आहे. पण जाऊ द्या, तेवढ्या 1 क्विंटल कापसानं आपलं काय होणार आहे. असं समजू की आपण दत्त जयंतीला बा 1 क्विंटल कापूस वर्गणी म्हणून दिला असं समजून देऊ. जाऊ द्या, त्याचा विचार करायला पडत नाही. गेला म्हणून समजतो ते कापूस. अरे कोण होय? सांगा केवढा अंदाज चकलो मी. हा, हे तर कुत्र होय. अबे हळ, पहिलेच तर माझं डोकं खराब आहे. तू काय करता? हळ हळ हळ. दस्त काय बे? हा, थांब, गोटाच मारतो. अबे थांब रे. हा, आता कोण पळतं? कुतळले लेकाचे. हा, चोरावर नाही भुकणार एक परी. हा, चांगल्या माणसावर भुकतेत. हा, हे कापसाचे बोंड कसे काय पडले का इथं? हवेनं उडून आले का काय? काही इथं तर कोणाचं वावरही नाही. हा, कचरा गिचरा नाही लागला, मस्त पांढरे शुभ्र आहे. जाऊ दे, घेऊन जावं लागलं आपल्याला. लक्ष्मी होई बा हे. हा, तिकडे पुढे बी दिसते बोंड पडलेले. सांगा आता, एवढा चांगला कापूस कोण गेलं हे सांडवत? हे का एवढा उचलत आणला म्या, तरी त्या काय पुढे बोंड पडलेले आहेत. जाऊ द्या, लक्ष्मी होय, वाया जाऊ द्याला पडत नाही. पण या कापसावाल्याले घाई तरी किती. हा, एवढा माग कापूस सांडत गेला तरी त्याला लक्ष नाही. हा, सांगा काय झोपला होता काय माहिती. चला घ्या पटापट बोंड उचलून. हा, जाऊ द्या, आपल्याला जा लागते तिकडे, ती बाया वाट पाहत असेल. सांगा आता, तिकडे 2-4 ठिकाणी मी कापूस ठेवला गोळा करून. हा, एवढा कापूस. हा, इथपर्यंत मी सावळत आलो ना. हा, हे तर मारुत्याचं वावर होय. हा, मारुत्याचं हे कांदा गिंदा. हो, कांदा घेतला होता त्या दिवशी त्यानं. हा, कांदा लावणार आहे म्हणे ते. पण हे मारत्यानं तर कापूस घेतला नाही, मग याचे बोंड कसे काय गेले तिकडे सांडत? बरोबर आहे. बाहेर गावचं कोणतं मजूर आणलं असेल आणि निचून घेतला असेल. हा, आणि ते कापूस मग घाई घरी नेला तर ते सांडत गेला असेल. पण आता एवढं आपण सावळत आलो कापूस. हा, आता येले द्याव का घरी न्याव मग आपल्या? नाही, जाऊ द्या, आपली सावळण्याची मेहनतच जाईल. हा, याचा कापूस येले देऊन टाकाव. कसं आहे माहिती आहे का, कास्तकाराचा लय जीव तुटते ना. कोणता माल जर वाया गेला, कुठं पडला, सांडला गेला ना, तर लय जीव तुटते. कारण एक पैसा हे कर लावून हे कर लागत असते ना. हा, जाऊ द्या, हे कापूस हे आपण आता याच्या खाली ठेवून देऊया, ताडपत्री खाली. आणि तिकडला काय गोळा केलेला आहे ते घेऊन या. मारत्याचे डोळे फुटले होते का काय माहिती. हा, इथून त्या रस्त्यापर्यंत सांडत गेला ना कापूस. हा, एवढे बोंड सांडत गेले तरी त्याला दिसलं नाही. हा, काय कोणा धुंदीत होता रे ते बाबा. बरं झालं आपल्यासारखी त्याची गटोळी नाही पडले खाली. नाही, मारत्या भेटलं की तिला सांगाच लागल काय कसा काम करतं म्हणून लागल तिले. हा, चला ठेवून द्या हे कापूस इथं. आई शपथ, हे तर आपलेच गटोडे होत. पण आपले गटोडे या मारत्याच्या खोपडीत कसे काय आले? समजलं, आपल्याला सगळं समजलं. हे मारत्याचा कापूस नाही सांडला, ते त्याचा कापूस सांडून देते का? हा, एवढं लगे हे आहे का ते? हे आपला कापूस आपले गटोडे घेऊन येताना घाई त्याचे ते बोंड पळत गेले. पण आपले गटोडे याला सापडले असल तर मग यानं इथं आणून लपून काऊन ठेवले? हा, खरंच याला सापडले का यानं चोरी केले? नाही, मला वाटतं बहुतेक मारत्याचा काहीतरी डाव होय. हा, मारत्यानं जाणून बुजून केलेलं होई हे कारस्थान. मला असं वाटू राहिलं, कारण मला झुमड्या सांगत होता ना, ते मारत्याला माहित पडलं बा म्हणून मी ते त्याच्या सासऱ्याला सांगितलेलं. कुठे गेला पण हे मारत्या दिसून नाही राहिला वावरात. हा, त्याला विचारलं असताना खरं काय आहे ते. त्याला विचारलं तरी ते कबूल होणार नाही. हा, मग आता काय करावं, येले याची सोयमुडी करावच लागते मला. हा, मारत्याची सोयमुडी केल्याशिवाय जमत नाही. सकाळपासून किती परेशान झालो मी. हा, गटोडे पाहून दमलो ना मी. हा, तिकडे ते बाया माझ्या लक्ष नाही लागू राहिलं, ते बायानं काय कापूस येतला का नाही येतला. नाही येले सांगतो ना मी. हा, शांतानामले का असं तर समजते का हे? हा, पण करावं काय? हा, पोलिसाला रिपोर्ट दिला असता याच्या नावानं. पण आपल्याजवळ पुरावा नाही ना यानं गटोडे आणल्याचा. हा, हे तर सपशेल निघून जाईल. हे तर म्हणून मा खोपडीत कोणी ठेवले मला काही माहित नाही, म्या नाही आणले. पण मला माहित आहे 100% हे मारत्याचं कारस्थान होय. हा, मारत्यानंच हे चोरी केली. पण आता करावं तरी काय याच्यावर? हा, पोलिसात रिपोर्ट नाही देत येत ना, काय नाही. आता आपले गटोडे घेऊन जाऊ का घरी? पण आपण गटोडे घरी नेले बी तर याचं काय नुकसान होणार आहे? गटोडे तर आपलेच होय. हा, पण याची सोयमुडी करावं लागणार मला. हा, काहीतरी आयडिया काढावं लागेल मला याच्यातून. पाबा मंडळी, गटोडे तर आपले सापडले, पण आता काय करावं काही समजून नाही राहिलं. हा, आपले गटोडे आपण घरी घेऊन जाव का या मारत्याच्या नावाने रिपोर्ट द्याव ते काही समजून नाही राहिलं. हा, तुम्हाला काय वाटते सांगा बरं? एक तर रिपोर्ट द्यावं म्हटलं तर आपल्याजवळ काही पुरावा आहे नाही. हा, तुमच्याजवळ पुरावा असेल तर द्या बा काही. पण असं सोडणार नाही मी या मारत्याले. हा, याची काही ना काहीतरी सोयमुडी करणारच आहे. पण मी काय म्हणतो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरं. हा, लाईक नक्की करा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सुद्धा सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे,
शोभाताई साबळे, त्रिशा गौरव ठाकरे, सीमाताई कनिंडे, चित्राताई जावरकर, प्रफुल्ल भाऊ मानेकर, निखिल भाऊ राठोड, विशाल भाऊ खडसे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, गुणवंत भाऊ गीते, विजू भाऊ, अनंता भाऊ, शिवा भाऊ टाले, पांडुरंग भाऊ पतंगे, प्रभाकर भाऊ पाकडे, योगेश भाऊ कावडकर, विशाल भाऊ खंडारे, निलकंठ भाऊ धानोरकर आणि अनिकेंत भाऊ कांबळे. त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.